सध्या अनेक शाळांमध्ये मराठी हा विषय दुय्यम समजला जातो. गणित किंवा विज्ञानाचे शिक्षक फावल्या वेळात मराठी शिकवतात किंवा मराठीचा तासच त्यांच्या विषयांसाठी वापरतात. मग मराठीची गोडी लागणार तरी कशी? मराठी म्हणजे फक्त मुळाक्षरं नाही तर संस्काराची नाळे. जेव्हा एखादा तज्ज्ञ शिक्षक मराठी शिकवतो तेव्हा शब्दांमागची भावना आणि व्याकरण अचूक पोहोचतं. भाषा घोकमपट्टीने नाहीतर शास्त्रीय पद्धतीने आत्मसात करता येते. पण हेच राज्यांमधल्या शाळेत होत नाहीये. मात्र आता चित्र बदलणार आहे, कारण राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय. सर्व शाळांमध्ये आता मराठी विषयाचे पदवीधर आणि तज्ज्ञ शिक्षकच हवेत, अन्यथा थेट शाळेची मान्यता रद्द होणार आहे. या निर्णयामुळे आपल्या पुढच्या पिढीला शुद्ध, अस्खलित आणि दर्जेदार मराठी शिकायला मिळेल. मराठीचा सन्मान हा फक्त कागदांवर नाही तर वर्गावर्गात दिसेल. तुम्हाला काय वाटतं? या निर्णयामुळे शाळा वठणीवर येतील? आणि तुम्ही तुमच्या मुलांना मराठी शिकवण्यासाठी नेमके काय प्रयत्न करता? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा साम टीव्हीला.